परमेश्वराची उपकार स्थिती असो, पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या पवित्र वचनामध्ये या रात्रीच्या वेळी आम्हाला घेऊन आलेला आहे. आणि आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत की तो विषय सामाजिक दृष्टिकोनामधून अतिशय गाजला जात आहे आणि तो विषय म्हणजे धर्मांतर. धर्मांतर हे कशा प्रकारे केलं जातं किंवा धर्मांतर म्हणजे काय, धर्मांतराची व्याख्या काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे, ते कोणाच्या बरोबर केलं जातं, कशा प्रकारे केलं जातं, या सर्व बारीक सारीक गोष्टीवर आपण आज पवित्र शास्त्रामधून आपण त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये कोणाची निंदा करणार नाही, कोणावर कॉमेंट्स करणार नाही, कोणाचं वैयक्तिक नाव घेणार नाही. फक्त पवित्र शास्त्रामधून परमेश्वराचं वचन हे कशा प्रकारे कार्य करतं, कशा प्रकारे जीवन बदलतं, कशा प्रकारे व्यक्तीची निवड करतं आणि कोणता व्यक्ती ख्रिस्ताकडे येतो तो कशा प्रकारे यायला पाहिजे, ह्याविषयी आपण सखोल अभ्यास करणार आहोत. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये लांबपर्यंत धर्मांतर हा विषयच नाही. आत्तापर्यंत कुठेही इतर समाजातून कोणी बेकायदेशीरपणे ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही किंवा कोणत्याही धर्मगुरूने असे प्रमाणपत्र दिले नाही की अमका मनुष्य अमक्या धर्मामध्ये होता, या धर्मामधून तो आमच्याकडे आला किंवा हा धर्म स्वीकारताना त्याला आम्ही अशा प्रकारची लाच दिली, अशा प्रकारचं प्रलोभन दिलं. असं कुठेही कधीही झालेलं नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एकूण 22 वर्ष सामाजिक सेवा केली आणि सामाजिक सेवा करत असताना ग्रामीण विकास योजनेच्या अंतर्गत मी 22 वर्ष खेड्यामध्ये काम केलं. मी साधारणपणे 55 गावामध्ये काम केलं आणि 55 गावामध्ये काम करत असताना मोस्टली जास्तीत जास्त हिंदू समाजामध्ये, ठाकर समाजामध्ये, भिल समाजामध्ये, ट्रायबल बेल्टमध्ये मी काम केलं. आणि जवळजवळ आम्ही 300 लेकरं की जे लेकरं आदिवासी भागामध्ये आहेत, ट्रायबल बेल्टमध्ये आहेत, की शिक्षणापासून वंचित आहेत, आरोग्यापासून वंचित आहेत, धार्मिक क्षेत्रापासून वंचित आहेत. त्यांचे धर्म ते सांभाळतात, तो भाग वेगळा आहे. परंतु जे खरं नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानापासून वंचित भित्रा समाज आणि अतिशय म्हणजे समाजापासून अलिप्त राहणारा, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा या समाजामध्ये काम केलं. आणि 300 लेकरं ठाकर समाजाचे, भिल समाजाचे, अजून तुम्हाला सांगतो धनगर समाजाचे लेकरं आम्ही दत्तक घेतले. त्यांच्या बालवाडीपासून तर 5वीच्या वर्गापर्यंत, 4थीच्या वर्गापर्यंत आम्ही त्यांना सर्व काही साहित्य त्यांना पुरवलं. सुंदरशा बालवाड्या निर्माण करून उत्कृष्ट असं भोजन त्यांना आम्ही सकाळचं द्यायचं, पौष्टिक आहार, त्यांचं ग्रेडेशन केलं जायचं, वजन घेतलं जायचं, उंची घेतली आणि सर्व काही आम्ही त्यांच्यासाठी कार्य केलं. त्याच अनुषंगाने जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी शेती विकास कामं केले, ज्याला आम्ही पाणलोट क्षेत्र म्हणतो, पाणलोट क्षेत्राचे कामं केले. महिला मंडळासाठी बचत गटाचे कामं केले. लहान लेकरासाठी शिक्षणाचे वर्ग चालवले, एक्स्ट्रा ट्युशन कोचिंग क्लासेस चालू केले, त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढवला. आणि हे काम करत असताना जवळजवळ ठाकर समाजामध्ये मी 14 वर्ष काम केलं. 14 वर्ष त्यांच्या मांडीला आम्ही जेवलो. मी त्यांच्या घरी जेवायचो, ते माझ्या घरी जेवायचे. पण मी त्यांना अद्याप तुम्ही ख्रिस्ती व्हा किंवा तुमचा धर्मांतर करतो अशी कुठलीही गोष्ट सांगितली. आजही जिवंतपणे, आजही त्या गावात तुम्ही गेले तर तुम्ही गेल्यानंतर तुमची सकाळच्या कोलगेटपासून तर रात्रीच्या गुड नाईटपर्यंतचे सर्व सोयी ते लोक करतील. तर इतकं काम त्यांच्यामध्ये केलं. जवळजवळ करोडो रुपये त्यांच्यासाठी आम्ही खर्च केले. पण त्यांना आम्ही कधी धर्मांतराचे विषय सांगितले. ते त्या गावामध्ये गेल्यानंतर, ट्रायबल बेल्टमध्ये गेल्यानंतर माझं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली मी देणारच आहे, माझा नंबर देणार आहे. ज्याला काही शंका वाटत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी स्वतः त्यांना त्या गावाचा नंबर देईल. माझ्या अप्रोक्ष त्या गावामध्ये जाऊन चौकशी करावी की या ठिकाणी धर्मांतर झालं आहे का. दुसरी गोष्ट अशी की सामाजिक काम करत असताना सामाजिकच कामं केली, विकासाचे काम करत असताना विकासाचेच काम केले, परंतु धर्मांतर हा विषय कधी केला नाही. ही एक सत्य सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की धर्मांतर म्हणजे काय.
या गोष्टी आम्हाला प्रामुख्याने समजल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, ज्याचं जीवन परिवर्तन झालंय तो मूळ त्याचा धर्म तो त्या धर्माचाच आहे आणि आता आपल्या प्रार्थनेच्या व आपल्या मार्गदर्शनानुसार मी ख्रिस्ती झालोय असंही नाही, तर तो अशी साक्ष देतो की मी पूर्वी दारुडा होतो, मी व्यभिचारी होतो, मी चोर होतो, मी सर्व घाणेरडे काम करत होतो आणि हाणामारी करत होतो, अतिशय घाणेरडे जीवन जगत होतो. तसेच मी आत्महत्येच्या पण मार्गावर चाललेलो होतो. आत्महत्या करण्यासाठी मी स्वतःची तयारी पण करत होतो. पण अचानक एका धर्मगुरूच्या माध्यमातून चांगले मार्गदर्शन प्राप्त झाले आणि येशू ख्रिस्ताचे जीवनाबद्दल सुंदरशी माहिती मिळाली, सांगण्यात आली. त्याचप्रमाणे माझं काउन्सिलिंग करण्यात आलं. असे कितीतरी लोक या संदर्भामध्ये स्वतःची साक्ष देत असतील, देणार पण असतील. त्यांच्याकडे गेले तर ते स्वतः साक्ष देऊ शकतील. माझं काउन्सिलिंग त्यांनी करण्यात आलं. काउन्सिलिंगसाठी स्वतः माझ्या कुटुंबाने सन्माननीय धर्मगुरू यांना विनंती केली. तसेच स्वर्ग व नरक या संबंधाने परमेश्वराचे भय काय आहे, परमेश्वर आपला न्याय कसा करणार आहे, या संदर्भामध्ये पवित्र शास्त्रामध्ये कसं नमूद केलं आहे, या संदर्भामध्ये त्यांनी मला माहिती दिली. असे सांगणारे बरेच लोक आहेत. आणि विशेष म्हणजे की पवित्र शास्त्रामध्ये व माझ्या जीवनामध्ये जीवनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी रात्रंदिवस परमेश्वराच्या चरणाजवळ बसून माझे जीवन परिवर्तन होण्यासाठी प्रतीक्षा करत होतो. दिवस वर्ष घालवले, तेव्हा कुठे आम्हाला परमेश्वराचे उत्तर मिळाले. माझी सर्व जीवनातील घाणेरडे प्रकारापासून माझे वैचारिक, शारीरिक तसेच कौटुंबिक व सामाजिक परिवर्तन झाले व मी येशूने दिलेल्या शिकवणीचा अवलंब केला. पण माझे नाव तेच, माझं आडनाव तेच, माझं गाव तेच, माझा परिवार तेच, माझे नाते संबंध पण तेच, माझा मित्र परिवार पण तोच. फरक एवढाच की मी माझी दिनचर्या व माझी प्रार्थना विधी व माझे प्रार्थनास्थळ बदल करून मी माझे आचरण बदलून माझे पूर्वीचे परमेश्वराला, माझ्या कुटुंबाला तसेच माझ्या समाजाला नको असलेले जुने जीवन बदलून नवजीवन परिवर्तन करून घेतले. याला धर्मांतर म्हणू शकत नाहीत असे सांगणारे कितीतरी लोक आहेत. आपण जर ह्याचा सर्वे केला तर खरोखर, आणि कोणचे लोक सांगतील ते पण आपण पुढे पाहणार आहोत. कोणचे लोक सांगतील की धर्म परिवर्तन म्हणजे काय, असे सांगणारे भरपूर लोक आहेत की माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं. मी आधी अशा वाईट स्थितीमध्ये होतो, आजारामध्ये होतो, बेजारामध्ये होतो, घरातली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती पार विकोबाला गेली होती आणि आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. असे पण कितीतरी लोक आहेत ज्यांची साक्ष इंटरनॅशनल गिडन्समध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल. आजही ते काही लोक जिवंत आहेत, ते आजही ते साक्ष देतील. ख्रिस्ती धर्म हा जात बदलत नाही किंवा तुमचं घर बदलत नाही, तुमचे विचार बदलतो आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा हा एकमेव धर्म ख्रिस्ती धर्म आहे. म्हणून या ख्रिस्ती धर्मामध्ये जे काही लोक येतात ते खरोखर अतिशय भाग्यवान असतात असे ते स्वतः सांगतात. आम्ही सांगत नाही. मी स्वतः एक धर्मगुरू आहे. मी धर्मगुरू असल्या कारणाने या सर्व गोष्टी मी छाती ठोकपणे सांगतो की ख्रिस्ती धर्म हा परमेश्वराने स्थापन केलेला आहे. ख्रिस्ती धर्म म्हणजे जीवन परिवर्तन. याला कसल्या प्रकारचा जाती धर्माचा वास नाही, कसल्या प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की प्रलोभन किंवा विशेष करून आम्हाला काही कम्युनिटी वाढवायची किंवा आमची संख्या वाढवायची किंवा आमची मेजॉरिटी वाढवायची किंवा आमचा राजकीय क्षेत्रामध्ये कोणी आमदार व्हावा, खासदार व्हावा,
मंत्री व्हावा, संत्री व्हा, हा दृष्टिकोन ख्रिस्ती धर्मामध्ये नाही. आणि तसा जर असता तर परमेश्वराने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं असतं. दुसरी गोष्ट अशी की ख्रिस्ती धर्मामध्ये येणारे जे लोक आहेत ते चाळून येतात, त्यांची स्क्रुटिनी होते. धर्मामध्ये येतात म्हणजे त्यांची जात बदलत नाहीत, त्यांचं राहण्याचं ठिकाण बदलत नाही, त्यांचा समाज बदलत नाही. ते बदलतात तर फक्त त्यांची दिनचर्या आणि जीवनशैली आणि वैचारिक स्थिती, या वैचारिक स्थितीमध्ये येतात. म्हणून परमेश्वराला कशा प्रकारे स्वीकारायचं, परमेश्वराचा कशा प्रकारे मान राखायचा, परमेश्वराचं भय काय, परमेश्वर म्हणजे काय, हा परमेश्वर कोण आहे, त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांना माहिती भेटते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. आणि असे लोक थोडे आहेत. ते असं लिहिलं आहे की बघा, पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की आपण या ठिकाणी पाहणार आहोत की परमेश्वर कोण आहे. अनुवाद 4:24 मध्ये असं म्हटलं, पवित्र शास्त्रामधून असं लिहिलं आहे, अनुवाद 4 अध्याय 24 वचन, कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. पहिली गोष्ट, तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. आणि ह्या परमेश्वराचं भय आम्हाला जेव्हा वाटतं की ज्यावेळेस ते वचन आमच्यामध्ये कार्य करतं, ते वचन आम्हाला आमचं जीवन बदलण्यासाठी आम्हाला मार्गदर्शक ठरतं. म्हणून परमेश्वराचं एक वचन असं आहे, स्तोत्रसंहिता 119 आणि 105 मध्ये असं म्हटलंय की तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश आहे. हा प्रकाश ज्यावेळेस अंतःकरणामध्ये पडतो त्यावेळेस अंतःकरणातला प्रकाश वेगळाच होतो, चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे होतात. आणि परमेश्वराने आम्हाला ह्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात. आणि बघा, दुसरी गोष्ट अशी की इब्री 12:29 मध्ये असं म्हटलंय, पवित्र शास्त्रामध्ये इब्रीकरास पत्र हा एक विभाग आहे. या विभागामध्ये 12वा अध्याय 29व्या वचनामध्ये म्हटले, कारण आमचा देव परमेश्वर, कारण परमेश्वर ईर्ष्यवान, परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. परमेश्वर काय आहे? भस्म करणारा अग्नी आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये नहुमचा 1 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलंय की परमेश्वर ईर्ष्यवान व झडती घेणारा देव आहे. ईर्ष्यवान म्हणजे परमेश्वर, ईर्ष्यवान म्हणजे परमेश्वर आपली भक्ती, आपलं गौरव, आपली स्तुती, आपलं सौंदर्य, आपलं वैभव हे सैतानाला कधी देऊ शकणार. आणि सैतान देखील त्याचा घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वर ईर्ष्यवान आहे, परमेश्वराच्या पुढे काही चालत नाही. म्हणून या ठिकाणी आपण 2 गोष्टी अशा महत्त्वाच्या पाहणार आहोत की परमेश्वर ईर्ष्यवान व झडती घेणारा देव आहे, परमेश्वर सूड घेणारा देव आहे व परमेश्वर क्रोधाविष्ट आहे. परमेश्वर आपल्या विरोधाचे पारिपत्य केल्याशिवाय आणि पारिपत्य करणार आहे. तो आपल्या शत्रूविषयी मनामध्ये क्रोध बाळगतो, क्रोध. आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय, नहुमचा 1 अध्याय आणि 3रं वचन, परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. तो पाप्यांना शासन केले वाचून राहणार नाही. ही गोष्ट आपण परत अंडरलाईन करू. मी परत सांगतो, परमेश्वर मंद क्रोध आहे व महापराक्रमी आहे. तो पाप्यांना शासन केले वाचून राहणार नाही. मग तो पापी कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो आणि कुठल्याही गावचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, जगामधला कुठलाही मनुष्य असो, तो परमेश्वर त्यासाठी म्हणतो, परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. तो पाप्यांना शासन केले वाचून राहणार नाही. परमेश्वर वादळात व तुफानात चालतो. आमचा परमेश्वर वादळात व तुफानात चालतो. मेघ त्याच्या चरणाची धूळ आहे. काय वैशिष्ट्य आहे परमेश्वराचं. त्याचप्रमाणे याचाच अर्थ परमेश्वराच्या नेत्रापासून कुणीही स्वतःला लपवू शकत नाही. परमेश्वराच्या नेत्रापासून कोणीही स्वतःला लपवू शकत नाही. मग तो कुठल्याही मोठ्या पदावर असू द्या, कुठल्याही राष्ट्राचा मालक असू द्या, कुठल्याही राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष असू द्या,
पण परमेश्वरापेक्षा महान जगामध्ये दुसरा कोणीही व्यक्ती जन्माला आला नाही, जन्माला येणार नाही आणि कधी त्याच्या संदर्भामध्ये तसा विचार पण आम्ही केला नाही पाहिजे. कारण परमेश्वर हा परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र आहेत. नीतिसूत्र 15:3 मध्ये असं म्हटलंय, पवित्र शास्त्रामध्ये मी सारखा पवित्र शास्त्र उल्लेख करतो. कारण शास्त्र जगामध्ये दुसरे भरपूर आहेत. सामाजिक शास्त्र आहे, अमकं शास्त्र आहे, तमकं शास्त्र आहे, पण जगामध्ये एकमेव असं शास्त्र आहे की त्याला आम्ही पवित्र शास्त्र म्हणतो. आणि त्या पवित्र शास्त्रामध्ये संपूर्ण जगाच्या संदर्भामध्ये जगाचं वर्तमान स्थिती, जगाची भूतकाळाची स्थिती आणि जगाची येणारी भविष्यकाळातली स्थिती कशी असेल याचं सखोल वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. आणि आत्तापर्यंत जगामध्ये जेवढ्या घटना घडलेल्या आहेत, चांगल्या किंवा वाईट, त्या सर्व घटनांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. हे आम्ही विसरलं नाही पाहिजे. मी कोणावर कॉमेंट्स करत नाही, कोणावर बळजबरी करत नाही. आणि धर्मांतर म्हणजे असं कोणाच्या गळ्यात माळ टाकल्यासारखं नाही म्हणून तुझं धर्मांतर झालं. जसं इतर ठिकाणी जाऊन स्वतःच्या गळ्यात माळ टाकायचं आणि तुमचं लग्न झालं चला हो बाजूला, तसं नाही. धर्मांतर हा फार मोठा विषय आहे. धर्मांतर हा सामाजिक विषय आहे, हा आध्यात्मिक विषय नाही. आध्यात्मिक विषय जो आहे, धर्मांतराला त्याचा कॉन्ट्रडक्शन, त्याचा विरोधाभास केला. धर्मांतर नव्हे तर मतपरिवर्तन, वैचारिक स्थितीमधून, जुन्या वैचारिक स्थितीमधून बाहेर येणे, नवीन वैचारिक स्थिती आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिधान करणे, त्याला आम्ही काय म्हणतो, जीवन परिवर्तन म्हणतो. त्याला आम्ही धर्मांतर म्हणत नाही. परमेश्वर वादळात चालतो, मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत, याचाच अर्थ परमेश्वराच्या नेत्रापासून कोणी स्वतःला लपवू शकत नाही. कारण पवित्र शास्त्रात असा उल्लेख आहे नीतिसूत्र 15:3 मध्ये की परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. दुसरी गोष्ट असे कितीतरी वचने पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या संदर्भामध्ये सत्य आहेत आणि ज्यांना त्या वचनाबद्दल जागृती निर्माण होऊन परमेश्वराचे भय असेल किंवा परमेश्वराचं भय वाटतं, ज्यांनी आपले पूर्वीचे घाणेरडे परमेश्वराला नको असलेले जीवन बदलून ख्रिस्तामध्ये, पुन्हा एकदा सांगतो, ख्रिस्तामध्ये नवजीवन प्राप्त करून घेतलेले असेल, तोच प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा की ख्रिस्ती धर्मामध्ये परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय किंवा येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनामधून गबाळ गोळा केलं जात नाही. गबाळ म्हणतो ना, गबाळ, की ख्रिस्ती धर्मामध्ये गबाळ गोळा केलं जात नाही. गबाळ, घसकट, भुसकाट गोळा करत नाही. तर पवित्र शास्त्रामध्ये योहान 5:24 मध्ये असं लिहिलंय आणि येशू ख्रिस्त असं म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, पुन्हा एकदा अंडरलाईन करू, मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आणि ही मोठी तपश्चर्या आहे. हे येड्या गाबाळ्याचं काम नाही. दरान आमक कर, हे कर, ते कर, बळच कोणाला गोळा करायचं. कारण परमेश्वर म्हणतो की जे दुराचारी आहेत, दुष्ट आहेत, मलाकी 4 अध्यायामध्ये म्हटलं. आपण पाहू मलाकी 4 अध्यायामध्ये काय लिहिलंय, पहिल्या वचनामध्ये काय लिहिलंय हे पण पाहू आपण. मी जे काही सांगेन ते पवित्र शास्त्रामधून सांगेन, पवित्र शास्त्राच्या बाहेर एकही शब्द सांगणार नाही. बघा, मलाकी 4 अध्याय आणि पहिल्या वचनापासून सांगतो. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे,
भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. दसकट म्हणजे काय? बुडूक. दसकट म्हणजे बुडूक. आणि बुडूक काढून उकरून कोणी आपल्या घरामध्ये आणत नाही, ते भट्टीत टाकलं जातं. दसकट बनतील. तो येणारा दिवस त्यास जाळून टाकेल. त्यांचे मूळ फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमचा परमेश्वर हा सेनाधीश परमेश्वर आहे, ज्याच्याकडे असंख्य सेना आहे, की जी अनकाउंटेबल आहे, की जी आम्हाला मोजता येत नाही. हा आमचा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस आहे. हा सिरियसनेस ज्यावेळेस समजतो आणि परमेश्वराचं भय जो बाळगतो, परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे चालतो, त्याच्या कॅम्पसमध्ये राहतो, त्याच्या वचनाप्रमाणे स्वतःचं आचरण करतो आणि परमेश्वराला भिवून वागतो, किंवा त्याच्यावर तो विश्वास ठेवतो आणि तो दृढ विश्वास ठेवतो. सुपरफिशियल नाही, दृढ विश्वास ठेवणे म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे चालणारी वाटचाल सुरू झाली. म्हणून परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरण देतो. सुंदरसं उदाहरण लूका वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये असं म्हटलंय की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि माझ्या वचनाप्रमाणे करतो, तो कोण आहे का? घर बांधणाऱ्यासारखा आहे, की ज्याने आपलं घर खडकावर खोल पाया करून बांधलं. मग पाऊस पडला, पूर आला, त्या पुराचा लोंढा त्या घराला लागला, पण ते पडलं नाही, कारण ते मजबूत होतं. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो, पण माझ्या वचनाप्रमाणे करत नाही, तो पण एका घर बांधणाऱ्यासारखा आहे, की ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं, मातीवर बांधलं. मग पाऊस आला, पुराचा लोंढा त्या घराला लागला, ते पडलं आणि त्या घराचा सत्यानाश झाला. असे सत्यानाश करून घेणारे यांचं धर्मांतर नाही होत, कारण ते नाशासाठी राखून ठेवलेले असतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, बघा 2 पेत्र 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपण पाहूया. 2 पेत्र 3रा अध्याय 8 आणि 9 वचन पाहू. 1 पेत्र परमेश्वर या ठिकाणी सांगतो, पहा, तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका, कारण प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहे. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा. जो पश्चाताप करतो, मनापासून पश्चाताप करतो, आपली सर्व जुनी कर्म जी परमेश्वराला आवडत नाही, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत नाहीत, परमेश्वराच्या वचनामध्ये जे बाधा घालतात, असे जे आचरण आहे, ज्याला आम्ही गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये त्याचा उल्लेख केला आहे, असे कर्म करतात. ते ख्रिस्ती धर्मामध्ये, जरी ख्रिस्ती धर्मामध्ये ते बाप्तिस्मा घेतलेले असले, ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांचं जीवन जगलेलं असलं, त्यांचे आजी आजोबा पंजोबा फार पूर्वीपासून त्या ह्याच्यामध्ये असतील, पण ते जर ह्या गोष्टी करत असतील, किंवा ह्या गोष्टीस पात्र असतील, तर ते देखील परमेश्वराला मान्य नाही. भले ते पूर्वीचे ख्रिश्चन असू द्या, 3ऱ्या 4थ्या पिढीचे ख्रिश्चन असू द्या, पण त्यांच्या अंगी जर असे कर्म असतील
जे आपण आता वाचतोय, गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनापासून पहा. देहाची कर्मे तर उघड आहेत, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले तेच आता सांगून ठेवतो की परत सांगतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. फार सिरियस गोष्ट आहे. देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. कारण परमेश्वर ज्यावेळेस शेवटला न्याय करत त्यावेळेस असं म्हटलंय बघा, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31 वचनापासून पाहू. फार महत्वाचं आहे. जेव्हा मनुष्याचा पुत्र, बघा हा शेवटला न्याय, फार भयंकर गोष्ट आहे, ही सिरियस घेतली पाहिजे. आम्ही सर्वांनी ह्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालाय. तू माझ्या ज्ञानाचा अवेअर केलास म्हणून मीही तुझा अवेअर करीन. तू माझे शास्त्र विसरलास, तू माझ्या ज्ञानाचा अवेअर केलास म्हणून मीही तुझा अवेअर करीन. अर्थात मी तुला याजकाचे काम करू देणार नाही. दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही आम्हाला की तुला याजकाचं काम करू देणार नाही, तुला मारील, तुला हानील. आमचा परमेश्वरचा अगोदर आम्हाला सांगतोय, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालाय. तू माझ्या ज्ञानाचा अवेअर केलास म्हणून मी तुझा अवेअर करीन. अर्थात याजकाचं काम मी तुला करू देणार नाही. तू माझं धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या लेकरांना विसरेल. हे फार भयानक वचन आहे. या वचनाच्या जर आम्ही नादी लागलो, इतर कोणीही नादी लागलं, तर त्याची देव परमेश्वर काही करणार नाही. म्हणून आम्हाला या गोष्टी परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये सांगून ठेवल्या. हे न्यायाच्या वेळेस फार भयंकर आहे. म्हणून मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये असं म्हटलंय, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल. मगाशी पाहिलं ना, आमचा देव सैन्यांचा देव आहे, सेनाधीश परमेश्वर आहे. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर बसेल. वैभवशाली जगिक न्यायसनाला कोणी त्याला एवढं महत्व नाही, जगिक न्यायसन. कारण जगामध्ये आम्ही पावणे म्हणून ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता 90:10 मध्ये केलाय की आमचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असेल तर फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डामडोल कष्टमय व दुःखमय आहे. ते लवकर सरताना आम्ही निघून जातो. मग कुठं जातो हे डेस्टिनेशन आजच आम्हाला तय केलं पाहिजे. आजच आम्ही फिक्स केलं पाहिजे की आमचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असेल तर फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डामडोल कष्टमय व दुःखमय आहे. ते लवकर सरताना आम्ही निघून जातो. कष्टमय, दुःखमय, भले पैसा असू द्या, गाड्या घोड्या असू द्या, पण जीवाला चैन नाही. भिकाऱ्यासारखी अवस्था आहे कितीतरी श्रीमंत लोकांची. त्याचा उल्लेख परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये केलं. प्रगटीकरण 3:15 मध्ये ते पण वाचून दाखवतो. प्रत्येक वचन परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दाखवून दिले. प्रगटीकरण 3:15. तुझे कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस, उष्णही नाहीस. तू शीत असतास किंवा उष्ण असतास तर बरे होते. परत ऐकून घ्या. पवित्र वचन आहे, प्रगटीकरणामधलं जे सत्यवचन आहे, जे परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये प्रगटीकरण 3 अध्याय 15 वचनापासून लिहून ठेवले. तुझे कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्णही नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते.
पण तू तसा नाहीस. पण तू तसा नाहीस. मग कसा आहे? पण तू तसा नाहीस, तू कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून उकळून टाकणार आहे. आणि 17व्या वचनामध्ये फार भयंकर लिहिलं, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलं व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. परत ऐकून घ्या. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलं, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. अरे तुझ्या घरात खायला प्यायला भरपूर आहे. अरे तुला डायबिटीज झालं आहे. अरे तुला हार्ट डिसीज आहे. अरे तुला स्किन डिसीज आहे. अरे तुला वांग खायचं नाही, बटाटा खायचं नाही, मसुरीची डाळ खायची नाही. खायचं काय मग? रताळं खातो का? काय भयानक गोष्ट आहे. एवढा पैसा तुझ्या पुढं पडला, एवढ्या गाड्या. अरे तुला रात्री झोप नाही, सोन्याचा पलंग घेतलास, डनलॉपची गादी घेतली, पण तुला झोप येत नाही. तुला डॉक्टरकडे जाऊन डायझेपाम घ्यावं लागतं, अँगझॉल घ्यावं लागतं, काय काय गोष्टी करावं लागतात झोपेसाठी. फार कठीण गोष्ट आहे ही. परमेश्वराला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी कधी करायच्या नाहीत. फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यास येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे माझ्याकडून. परमेश्वर म्हणतो. अजून काय पाहिजे? या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात, या सर्व गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात. मगच एक अर्ध वचन राहिले ते पूर्ण करून आपण या ठिकाणी पाहू. मत्तेकृष्य वर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31व्या वचनापासून आपण वाचू आणि मग हे कशा प्रकारे चाललंय हे आपल्या लक्षात येईल. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतासह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर बसेल. राजस्थानाचा आपण चाललो होता विषय. राजस्थान म्हणजे काय? आज मी या जगाच्या राजस्थानावर बसतो, ज्या खुर्चीसाठी मी मुटके तोडतोय, लाचारी करतोय, चोऱ्या माऱ्या करून ती खुर्ची हस्तगत करतोय, पण ती जगिक खुर्ची, ती जगिक पद्धत. दॅट इज नॉट डिसिग्नेशन, इलिगल. आणि जे लिगली ते परमेश्वराला आवडतं, इलिगल परमेश्वराला आवडत नाही. बेकायदेशीर कधीच परमेश्वराने कुठली गोष्ट केली नाही. येशू ख्रिस्तानी कधीही शास्त्राच्या बाहेर जाऊन कुठलाही चमत्कार केला नाही. कुठल्याही गोष्टीचं बोलणं चालणं त्याचं प्रत्येक गोष्ट परमेश्वराचं म्हणजे नियमशास्त्राला धरून होती. पवित्र शास्त्राच्या आधारे परमेश्वराने सर्व कार्य केला, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून. म्हणून या ठिकाणी असं म्हटले, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील. लक्षात ठेवा, सर्व राष्ट्र, जगातले राष्ट्र त्याच्या पुढे जमवली जातील. मी कोण आहे त्याच्या पुढे? मी बडबड करतो, मी कॉमेंट्स करतो, मी काही पण सांगतो, माझी उचलतो जीवन लावतो टाळ्याला. अरे तसं नाही चालत भाऊ, जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी परमेश्वर त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरी वेगळी करतो, तसे तो त्यांना एकमेकापासून वेगळं करेल. आता शेरडा आणि मेंढर, डावी आणि उजवी बाजू फार महत्वाची. शेरडा आणि मेंढर का? तर मेंढराचा जास्त करून प्रामुख्याने परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केला. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कोणात बसतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तावाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टात विणार नाही, कारण तू मजवर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूचे देखत मज पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र पाठोपाठ भरून वाहते. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणोदयही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरखर राहील. हे मेंढरासाठी उल्लेख. मेंढपाळ आमचे दोन आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि दुसरा मेंढपाळ
आमचा मृत्यू आहे. त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता 49 आणि 14 मध्ये केला. ते पण वाचून दाखवतो. पुन्हा या वचनाकडे आपण येऊया. स्तोत्रसंहिता 49 आणि 14. बघा, फार सिरियस गोष्ट आहे. मेंढपाळ आम्ही मेंढपाळ म्हणतो, पण दुसरा एक मेंढपाळ आहे. त्या मेंढपाळाच्या आम्ही जवळ आहे, म्हणून आम्ही आमचं जीवन परिवर्तन केलं पाहिजे. धर्म परिवर्तन नाही, जीवन परिवर्तन केलं पाहिजे. सुवार्ता सांगणे हे धर्म परिवर्तन नाही. सुवार्ता म्हणजे चांगली वार्ता, परमेश्वराने दिलेली वार्ता, परमेश्वराने दिलेली वाचा, परमेश्वराचा शब्द, परमेश्वराचं वचन, जे वचन आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेते. म्हणून या ठिकाणी ते वचन काय म्हणतंय, ते मेंढराच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत. ते मेंढराच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले. मेंढराचा कळप पहा तुम्ही, मायग्रेशन होत असताना हे धनगर लोक राहतात ना, हे एका ठिकाणी थांबत नाही. हे भटक्या विमुक्त जातीमध्ये नोमॅडिक ट्राईबमध्ये येतात. हे एका ठिकाणी थांबत नाहीत. त्यांच्यावर ते मेंढरा असतात, ते रस्त्याने चाललेले पहा. ज्यावेळेस ते त्यांची स्वतःची भूमी सोडून जातात, यांचं आगमन बघा, पावसाळ्यामध्ये त्यांच्या नेटिव्ह प्लेसला येतात. ते त्यांचे पूर्वस्थान जे असेल, ज्यांची त्या ठिकाणी शेती असेल, ज्या ठिकाणी त्यांच्या जमिनी असतील, त्या ठिकाणी येतात. पावसाळ्यामध्ये येतात, दिवाळीपर्यंत राहतात, दिवाळी साजरी करतात. आणि जसजसं पाण्याचा तुटवडा होतो, जसजसं चारा कमी होतो, तेव्हा ते पुन्हा आपलं कळपचे कळप घेऊन या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातात. पण ते जाताना मेन रोडनी जाताना तुम्ही पाहिले असतील बघा, मेंढराचा कळपचे कळप असतो. असे जवळजवळ हजार मेंढराचा कळप असतो. कधी कधी ट्रॅफिक जाम करतात. असा उल्लेख या ठिकाणी केलाय. ते मेंढराच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत. म्हणून अधोलोकासाठी नेमलेले आहेत. मृत्यू त्यांचं मेंढपाळ आहे. प्रभात काळ झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील. त्यांचे देह अधोलोक क्षय पावतील. त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही. हे अनितिमान लोकांसाठी, ज्याचा मेंढपाळ मृत्यू आहे आणि ज्याचा मेंढपाळ परमेश्वर आहे, ते परमेश्वराचे निवडलेले. अदरवाईज ही घटना फार महत्त्वाची. म्हणून आम्ही पुन्हा त्या वचनाकडे जाऊ की आता हे मेंढराचा विषय निघाला म्हणून की मेंढरा. आता आपण परत मत्तेकडे येऊया. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवले जातील आणि जसे मेंढपाळ शरडापासून मेंढरे वेगळे करत असे, तो त्यांना एकमेकापासून वेगळे करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे बघा, राईट साईड, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरड्यांना आपल्या डावीकडे ठेवी. मेंढरांना का? कारण माझी मेंढरे माझे वाणी ऐकतात, ती पारख्याच्या मागे जात नाहीत. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी म्हणजे कोणाची? जगातल्या कोणाच्या माणसाची नाही, जगातल्या कोणत्या धर्मगुरूची नाही. धर्मगुरूच्या माध्यमातून, परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून जीवन परिवर्तन होऊ शकतं. पण इतर ज्याचे हात रक्ताने बरवडलेले आहेत, ज्याचं पाप त्याच्या पुढं आड भिंतीप्रमाणे झाले, अशाची प्रार्थना ऐकत नाही परमेश्वर. ते पण वचन वाचून दाखवतो. यशाया 59:2 मध्ये पाहू आपण. पुन्हा या वचनाकडे येऊ. तर तुमचे अपराध व तुमचा देव, तर तुमचे अपराध व तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे मला तो दर्शन देत नाही. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. येड्या गावळ्याचं देव ऐकत नाही. निवडलेले जे लोक आहेत, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये
रात्रंदिवस मनन करतात ते. ज्याप्रमाणे दावीद राजाने स्तोत्रसंहिता 1 मध्येच लिहिलंय की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गामध्ये उभा राहत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. ही इज अ ब्लेस्ड. आणि मग त्याचं प्रतीक खाली दिलंय की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले, जे आपल्या हंगामी फळ देतं, ज्याचे पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. म्हणून परमेश्वराने माणसाला झाडाचं स्वरूप दिले आणि ते फळ त्याने नाही दिलं. जे झाड फळ देत नाही, चांगलं फळ देत नाही, ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल. आणि मगाशी आम्ही उल्लेख केला होता की परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये गबाळ गोळा करत नाही, भुसकाट गोळा करत नाही. आणि काय म्हणतात ना ते, जसं मत्तेकृष्य वर्तमान 3:12 मध्ये लिहिलंय की त्याचं सूप त्याच्या हातामध्ये, तो आपले खळे अगदी निर्मळ करीत. आणि भूस मात्र, भूस म्हणजे भुसकाट, गावरान शब्द, भूस मात्र न विसत्या अग्नीमध्ये टाकेल. आणि मलाकीमध्ये दिले, पहा भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व दुष्ट, दुराचारी, गर्विष्ठ हे दसकट बनतील, बुडूक, आणि तो येणारा दिवस त्यात जाळून टाकेल. हे परमेश्वराचं जिवंत वचन आहे. म्हणून ख्रिस्ती धर्मामध्ये येणारे जे लोक ते गाळून गाळून येतात, असेच येत नाहीत येड्या गाबाळ्यासारखे. हे फार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे की ख्रिस्ती धर्मामध्ये येणारे लोक परमेश्वराचं सखोल ज्ञान, उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत असलेलं सखोल ज्ञान, की ज्याच्यामध्ये संपूर्ण जीवनाचा आरसा आहे, मूल्यमापन आहे, फीडबॅक आहे, इव्हॅल्युएशन आहे, व्हेरिफिकेशन आहे, की आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय. आणि खरंच ह्या गोष्टीची प्राप्ती ज्याला होती तो ख्रिस्ती. अदरवाईज मग तो ख्रिस्ती धर्मातला जरी असेल, ख्रिस्ती धर्मगुरू असेल, चांगला मोठा महाधर्मगुरू असेल, बिशप असेल, त्याच्यावरचा मॉडरेटर असेल, पण तो जर घनिष्ठ कामं करीत असेल, दुराचार करीत असेल, ज्याच्यामध्ये गर्व असेल, ज्याच्यामध्ये चोरीची भावना असेल, ज्याच्यामध्ये लोभ असेल, त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. हे फार गंभीर आहे. हे इतकं साधी गोष्ट नाही आहे. म्हणून आम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे की आमचं जीवन व्यतीत करीत असताना आम्ही मागं वळून पाहिलं पाहिजे की मी आता 60 वर्ष झालो, 50 वर्ष झालो, कुठपर्यंत चाललोय मी, माझा प्रवास इथपर्यंत आलाय, मग माझा प्रवास योग्य मार्गामध्ये आहे का? कारण प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्ताने अगोदर सांगितलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, आणि माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी जात नाही. हे गांभीर्य ज्या व्यक्तीला समजतो तो ख्रिस्ती होतो. हे काही साधी गोष्ट आहे का? आता मत्तेकृष्य वर्तमानाकडे येऊ आपण. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील, आणि जसे मेंढपाळ शरीरापासून मेंढरे वेगळे करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल. बायफर्केशन, विभागणी, स्क्रुटिनी झाली, आता विभागणी. डायरेक्ट चलो, डावीकडे चला इकडे ठेवलं, उजवीकडे चला इकडे ठेवलं, आणि मग उजवीकडच्याच तो म्हणेल, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शरीर डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो. पुन्हा एकदा सांगतो, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो. काळजीपूर्वक ऐका. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या. कम, इन्व्हाइट केलंय, ग्रेट इन्व्हिटेशन. माझ्या पित्याच्या आशीर्वादित या,
जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केलेले वतन ते घ्या. तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. जगाच्या स्थापनेपासून. काय आशीर्वाद आहे, काय अभिवचन आहे, काय गिफ्ट आहे. हे शेवटला न्याय आहे. कारण का? ह्याच्यातलं मर्म सांगतो. लोक म्हणतात तुम्ही त्यांना भाकर देताय, तुम्ही त्यांना हे करताय, तुम्ही त्यांना पाणी देताय, तुम्ही त्यांना दवाखान्यात जाऊन भेटताय, हा, आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय. अरे दादा, पण इकडे लक्ष दे. का? ज्याला हे वचन समजलं तो, कारण परमेश्वर काय म्हणतो या ठिकाणी, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी तानेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी प्यायला दिले, मी परका होतो, परका म्हणजे परका, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले, मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, मी आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला तुम्ही आलात. असेच नाही जात कोणी सरकारी दवाखान्यामध्ये आणि इतर दवाखान्यामध्ये प्रार्थना करायला. भाऊ, कान नीट देऊन ऐक, तारण तुझं पण होईल. भाऊ, नीट लक्ष दे. इथं ख्रिस्ती लोक उगाच आणि कोणचे ख्रिस्ती लोक जातात त्यांना हे वचन समजलं ते. कारण पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. पाहायचं असेल तर ते पण वचन सांगतो बघा, थोडे कोणचे आहेत आणि जास्त कोणचे आहेत हे पण आपण घेऊ. मत्तेकृषी वर्तमानेचा 13वा अध्याय, परत इकडे येऊ बरं का आपण. मत्तेकृषी वर्तमानेचा 13वा अध्याय, 7वा अध्याय 13 वचन. मत्ते 7:13. मत्ते 7:13. अरुंद दरवाजाने आत जा, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग पसरट आहे. काय म्हणतो परमेश्वर? अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. लॉट ऑफ पीपल आर देअर. पुष्कळ. पुष्कळ म्हटल्यानंतर इथं पुष्कळ दिलंय. 100 नाही दिले, 200 नाही दिले, 3000 नाही दिले, 5000 नाही, 5 लाख पण नाही दिले. पुष्कळ, अगणित, अनकाउंटेबल. देर इज नो काउंटिंग. बघा, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडते ते थोडके. अरुंद आणि संकुचित. संकुचित म्हणजे बरेच लोक तुमची निंदा करतील, तुम्हाला त्रास देतील, तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील. सगळा उल्लेख आहे परमेश्वराने. जे जे बाहेर बोलतात त्या सर्वाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये. तुम्हाला धरून देतील, तुमच्यावर खोटे आरोप ठेवतील, आमकं करतील, फालनं करतील, जीवे मारतील, सगळं आहे. असं काय नाही राहिलं याच्यामध्ये. म्हणून जे काही बाहेरचे लोक बोलतात ते काही वेगळं बोलत नाहीत. उलट त्यांचं अज्ञान याच्यातून दिसतं की त्यांच्यापर्यंत हे परमेश्वराचं वचन गेलं नाही, आणि गेलं असेल तर स्वीकारलं नाही. कारण परमेश्वर म्हणतो भक्तिमान लोकांना संकटातून कसे सोडव हे प्रभूला चांगलं कळतं, आणि अनितिमान लोकांना न्यायाच्या दिवसासाठी कसं राखून ठेवायचं हे प्रभूला कळतं. मग अनितिमान आणि भक्तिमान हे 2 वर्ग तर राहणारच आहेत या भूतलावर. हे पण आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या बरोबर वार्ता करणारा अनितिमान आहे का भक्तिमान आहे, आणि मी स्वतः भक्तिमान आहे का अनितिमान आहे याची पारख पण आम्ही केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडक्यात दे आर व्हेरी फ्यू पीपल. लक्ष ठेवा. म्हणून परमेश्वराचं वचन आमच्यासाठी फार सुंदर कार्य करतात. हे वचन ज्यांना समजतात, या वचनाचं जे अवलंब करतात, या वचनाला धरून राहतात,
या वचनाला चिटकून राहतात, अर्थात परमेश्वराला चिटकून राहतात, ते सदा सर्वदा जिवंत राहतात. कारण त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अनुवाद 4:4 मध्ये केलाय. ते पण वाचून दाखवतो, म्हणजे कन्फ्युजन नाही ठेवायचं, सगळं क्लिअर आणि कट. परमेश्वराचं वचन पहा. पण जे तुम्ही कोण पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिटकून राहिलात, ते सगळे आज जिवंत आहात. आज टुडे, आज तारीख काय ती पाहायची. पण जे तुम्ही आपला देव परमेश्वराला चिटकून राहते, ते सगळे आज जिवंत आहात. जिवंत म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये. कारण या भूतलावर आमचं आयुष्य परमेश्वराने राखून ठेवलंय की ते 70 वर्ष 80 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि असलं तर काय फायदा आहे हो. 100 वर्ष 90 वर्षाचे पण लोक आहेत, पण अवस्था काय आहे, ते म्हणतात मरण द्या, पण मरण येत नाही. आज 60-70 वर्षाचा झालेला माणूस जो आहे, तो जर शरीर प्रकृतीने चांगला असेल तर दॅट इज बेस्ट. बट अदरवाईज 60 वर्षाचा असेल, 70 वर्षाचा असेल, 80 वर्षाचा असेल, 90 वर्षाचा असेल, पण त्याचं जीवन जर परावलंबी झालं असेल तर त्याचा त्याला काही लाभ नाही. म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर याला चिटकून राहिला, ते सगळे आज जिवंत आहात. इथं पण जिवंत आहेत आणि तिथं पण जिवंत आहेत. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. परत आपण मत्त्याकडे येऊ. कारण मी भुक्यालो होतो. आता हे नीट लक्षात आहे. लोक दुसरे इतर काही लोक ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांच्यामध्ये पैसा आहे, ज्यांना कुठंतरी काहीतरी चोंबडेपणा करायचा आहे, मी लय मोठा आहे आणि मी असं बोलल्याने मला काहीतरी प्राप्त होईल, अशा दृष्टिकोनातून जे लोक बोलतात त्यांना ह्या गोष्टी समजत नाही. कारण परमेश्वर काय म्हणतो, कारण मी भुकेलो होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी ताणेलो होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिले, मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले, मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. आमचे लोक जेलमध्ये जाऊन सुद्धा परमेश्वराचं वचन सांगतात, अशासाठी की जो कैदी आहे त्याने त्याचं जीवन त्या ठिकाणी सुधारावं, त्याची शिक्षा झाल्यानंतर पुन्हा त्याने त्या जेलकडे येऊ नये, आहे ना, पुन्हा त्या जेलकडे येऊ नये. त्यांनी त्याचं जीवन परिवर्तन करून राहिलेलं जे काही जीवन असेल ते त्यांनी चांगल्या प्रकारे व्यतीत करावं. अशा प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. दुसरी गोष्ट अशी की हा झाला एक न्याय, कोणचा? मेंढराचा. अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादितो या, जगाच्या स्थापनेपासून जे वतन तुमच्यासाठी राखून ठेवले ते घ्या. इथं या म्हटले. आणि 41व्या वचनमध्ये त्याच अध्यायामध्ये म्हटले, जे अनियंतिमान आहेत, अभक्तिमान आहेत, परमेश्वराच्या विरुद्ध कार्य करणारे आहेत, ख्रिस्ती असून देखील त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, त्यांचं कार्य चांगलं नाही, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक प्रकारे काय केलं, परमेश्वराच्या विरुद्ध कार्य केलं. ते जे आहेत त्यांच्यासाठी एक वचन आहे, ते 41 वचन, मत्स्यकृषी वर्तमान याचा 25वा अध्याय 41 वचन. अहो शापग्रस्त हो, परमेश्वर म्हणतो, मग तो डावीकडच्याच आहे म्हणेल, मग तो डावीकडच्याच आहे म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा. सैतान व त्याचे दूत त्यांच्यासाठी जो सार्वकालिक आम्ही सिद्ध केलाय त्याच्याचा. हे सिरियसनेस, हे गांभीर्य, हे परमेश्वराचं वचन ज्यांना सखोलपणे समजलं, जे उमजलं आणि त्यांनी त्या वचनाप्रमाणे त्यांचं आचरण केलं आणि इतरांना संदेश सांगितला न भीता. कारण परमेश्वराची आम्हाला ऑर्डर आहे, परमेश्वराची आम्हाला ऑर्डर आहे
की ज्याचा उल्लेख परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये केला. एस्केल 3:17 वाचतो, ते पण सांगतो, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. पहा, फार सुंदर वचन आहे. म्हणजे हे वचन ज्याच्या कानी पडेल तो या वचनाला बंधनकारक राहील. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या घरातला असो, माझा नातेवाईक असो, माझे मुलं असो, कोणी असो, या व्हिडिओद्वारे जे कोणाच्या कानावर हे वचन पडेल, या कोणाच्या नजरेस हे वचन वाचण्यात येईल, त्या वचनाला तो बांधील असेल. मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठल्याही पंथाचा असेल, कुठल्याही गावचा असेल आणि कुठल्याही देशाचा असेल. इट इज ट्रू. मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे. आम्ही सुवार्ता सांगायला का जातो? आम्ही सुवार्ता सांगतो, धर्म परिवर्तन करत नाही. आम्ही ह्या अतिशय रहस्यमय गोष्टी सांगतो. हे रहस्य परमेश्वराने जे दिलंय हे आम्ही सांगतो, कारण याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 119 आणि 18 मध्ये म्हटलंय, तू माझे नेत्र उघड, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. इट इज अ व्हेरी सुपर नॅचरल थिंग. ही अद्भुत गोष्ट आहे. ही अद्भुत गोष्ट याला समजते तो सुवार्ता सांगायला निघतो. सुवार्ता सांगायला निघतो याचा अर्थ तो धर्म परिवर्तन नाही करीत, तो एखाद्याचं जीवन बदलतो. कारण या ठिकाणी जी ऑर्डर आम्हाला आहे त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही करतो. मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घरावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून, परमेश्वर म्हणतोय, तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग. कोणाला? त्यांना बजावून सांग, तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणवला असता. परमेश्वर म्हणतो, तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणवला असता. तू जर त्याला बजावले नाहीस, तू जर त्याला सांगितले नाहीस, तू जर त्याला सुवार्ता सांगितली नाहीस, तू जर त्याच्याकडे गेला नाहीस, तू जर त्याची भेट घेतली नाहीस, है ना. असं म्हणतात की नवरा बायकोचं भांडण चाललेलं असताना मध्ये पडावं नाही, है ना. पण त्याच नवरा बायकोच्या भांडणाच्या साखरपुड्याला खदाड्याला जातो का नाही तू? बिर्याणी झोडतो, गोड धोड खातो, कोणाच्या साखरपुड्याला खातो, लग्नाला खातो, आणि बिनलाजेसारखा म्हणतो नवरा बायकोच्या भांडणामध्ये जाऊ नको. अरे त्याला वचन सांग, कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या पंथाचा असेल, त्याचा जीव वाचवणं हे तुझ्या हातात दिलं परमेश्वराने. वेग नाही. इट इज नॉट अननेसेसरी. इट इज अ व्हेरी ट्रू. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणवलं असता. तू जर त्याला बजावले नाहीस व पातक्याने आपला कुमार्ग सोडून, बघा काळजीपूर्वक ऐका, व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जागावे म्हणून, कुमार्ग सोडून जागावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल. तो दारू पित असेल, गांजा पित असेल, त्याच्या फुफ्फुसाचे चिंधाड्या उडतील, त्याचं लिव्हर फुटन, त्याच्या किडण्या जातील, तो कशाला जगन? तो त्याच्या पातकामुळं, दुष्टाईमुळे मरेल. पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्याकडून घेईल, त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल. हे परमेश्वराचं जिवंत वचन. हे भय आमच्यामध्ये आहे, हे भय आमच्यामध्ये. आम्ही कोणाचंही धर्म परिवर्तन करत नाही, कारण परमेश्वराने एक सुवर्ण वचन पवित्र शास्त्रामध्ये दिले. येशू ख्रिस्ताने जे बलिदान केले, परमेश्वराची जी योजना मानवाच्या कल्याणासाठी, जे परमेश्वराने ज्याचा पुत्र एकुलता एक या जगाच्या पापामध्ये दिला, सगळ्या जगाचं पाप त्याच्यावर टाकलं, त्याने आपला पदस्थानावर प्राण दिला, ते येशू ख्रिस्ताचे अनुयायी जे असतील ते ख्रिस्ती, जे त्याचं अनुकरण करतात ते ख्रिस्ती. असे कितीतरी ख्रिस्ती आमच्यामध्ये पण आहेत, गाबाळासारखे पडलेत. मग त्यांचं काय धर्म परिवर्तन म्हणायचं का? देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी
बघा, हे शब्द अंडरलाईन करा. जो कोणी कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्या गावाचा, कुठल्याही देशाचा जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? एवढं मोठं वरदान आमच्या समोर असताना, आम्ही जगिक दृष्टिकोनातून जगत असताना आम्ही थोड्याशा गोष्टीला लालच जातो. म्हणून परमेश्वराने एक सुंदर वचन दिले गलतीकारस पत्र 6 अध्याय 7 वचनामध्ये. काय लिहिलंय ते पण वाचू आपण. फसू नका, फसू नका, देवाचा उपास होणार नाही. फसू नका, देवाचा उपास व्हायचा नाही. देवाला काही कमी नाही. आणि आमच्यासाठी एक वचन अजून सांगतो. देवाच्या संदर्भामध्ये देव आमच्यासाठी काय म्हणतो, परत ह्या वचनाकडे येऊ. म्हणजे या वचनाला कनेक्टेड आहे म्हणून सांगतो की बघा, प्रेषितांचे कृत्ये 17 अध्याय 24 वचनामध्ये पाहू आपण. फार काळजीपूर्वक ऐका. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. तोडा मंदिर तोडायचं झालं तर. तोडायचं ना, तोडून टाका. ज्या देवाने जग त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही. म्हणून भाऊ, सेवा करत असताना असं म्हणू नको मी देवावर उपकार केला, मला जायचंय, माझी सेवा आहे, असं नाही. त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. सर्वांना, नॉट फक्त ख्रिस्तीला, सर्वांना, एव्हरीबडी, एव्हरीवन, सर्वांना, ऑल ऑफ. फार भयंकर गोष्टी द्या. परत आपण गलती करतो. फसू नका, देवाचा उपास होणार नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. है ना? काय या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी ज्यांना समजतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये ह्या रुजल्या जातात, ते परमेश्वराचे, ख्रिस्ताचे खरे अनुयायी. मग ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पंथाचे असो आणि कुठलेही असो, ते परमेश्वराचे लोक. म्हणून परमेश्वर या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष देतो. आणि या गोष्टीपासून जर आम्ही वंचित राहिलो तर परमेश्वराचं एक शेवटलं वचन सांगतो. स्तोत्रसंहिता 119 आणि 126 वचनामध्ये काय म्हणतो पाहू आपण. आणि मग त्याच्यापासून कोणी स्वतःला राखू, म्हणजे हे करू शकणार नाही, वाचू शकणार नाही. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे. परमेश्वराची कार्य करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले. परमेश्वराचे कार्य करण्याची वेळ कधी येते?
ज्यावेळेस आम्ही त्याच्या नियमशास्त्राचं उल्लंघन करतो त्यावेळेस मग आमच्यावर संकट कोसळतात. हे सर्व भय, या सर्व गोष्टीची जाण, याच्यामधलं असलेलं रहस्य ज्यावेळेस ज्याला समजतं, मी मगाशी म्हटलं, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, ज्यांनी ह्या गोष्टीचा अवलंब केला, ज्यांनी ह्या गोष्टी अनुसरल्या, ज्यांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या आणि ह्या स्वीकारून ह्या गोष्टीच्या माध्यमातून ज्याने आपली स्वार्थ सांगण्यास सुरुवात केली निर्भयतेने, दॅट इज द ख्रिश्चन. मग आम्ही ख्रिस्ती धर्मामध्ये बालपणापासून तर 80 वर्षापर्यंत असेल तरी काही फायदा नाही. कारण परमेश्वर म्हणतो इब्री करसपत्र 5:12 मध्ये, एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? शिक्षक व्हायला पाहिजे. परंतु तुम्हाला पुन्हा कोणीतरी या पवित्र शास्त्रातील मूळाक्षरे कोणीतरी शिकावं असे तुम्ही झालात. तुम्हाला जड अन्न चालेल, तुम्ही दुधावरचे, यांना फायदा नाही. अशा गोष्टीला फायदा नाही. अशा गोष्टीत असे असणारे, अशा याच्यामध्ये सराउंडिंगमध्ये असलेले हे परमेश्वराचे कधीच होऊ शकत नाही. म्हणून ज्याला परमेश्वराचं वचन लाभलं, ज्याला ख्रिस्त लाभला, त्याला जीवन लाभलं. मग तो कोणी असो, गरीब असो, भिकारी असो, श्रीमंत असो, किती मोठा असो, त्या गोष्टीपासून आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून हे सिरियसनेस गोष्ट आहे. हे धर्मांतर हा विषयच नाही. मतपरिवर्तन, मनपरिवर्तन, अंतःकरणाचं परिवर्तन, परमेश्वराची स्वीकार न घेणं, परमेश्वराचं भय आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, जसं यशया 58 आणि 6 मध्ये म्हटलंय, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे, सारे जोखड मोडून काढावे, हाच पसंत पडणारा मला उपास नव्हे काय. तू आपलं अन्न भुकेल्यास द्यावे, आपलं अन्न स्वतःचं, तू आपलं अन्न भुकेल्यास द्यावे, निराश्रय दिसल्यास त्यास घरी आणावे, उघडा दिसल्यास त्यास वस्त्र द्यावे, आणि तू आपल्या बांधवास तोंड लपवू नये. तू जर असं करशील तर तुझा प्रकाश प्रभातीपणे फाकेल, तुझी जखम लवकर बरी होईल आणि तुझी नीतिमत्ता धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. आणि ही नीतिमत्ता धार्मिकता येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली, ज्याला आम्ही रथबदली म्हणतो, की ज्याने आमचं घाणेरडं पाप स्वतःवर घेतलं आणि त्याची नीतिमत्ता आणि धार्मिकता आम्हाला दिली. ही नीतिमत्ता आणि धार्मिकता आमच्या पुढे चालली पाहिजे. दॅट इज द ख्रिश्चन. काय म्हणता तुम्ही धर्मांतर? एवढ्या गोष्टी माहिती पाहिजेत. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण आलोत म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानू. या ठिकाणी हा संदेश सर्वांसाठी आहे. याच्यामध्ये कसल्या प्रकारचे कॉमेंट्स, जे काही सांगितलं ते पवित्र शास्त्रातून सांगितलं. थँक्यू. गॉड ब्लेस यू.